हा पण अजून कोणावर आरोप केला नाहीये मी. काय शिवा, आहे का उत्तर? तू वाचवलंस ना यांना? नाही, काय तर म्हणे देवासारखं धावून गेलीस, ते पण अचूक वेळेत. कसं ग? नाही, तुला कसं कळलं यांना गुंडांनी हेरलं होतं, ते फसले होते, ते कसं कळलं? मला फोन आला होता. कुणाचा? ते नाही कळलं भाऊ, पण इतकंच सांगितलं फोनवर की आशूच्या जीवाला धोका आहे, म्हणून मग. फोनवर कळलं का? म्हणजे तेव्हा तू घरात होतीस ना? हो. मग आम्हाला कोणी सांगितलं का नाही? का तुला पुन्हा एकदा कर्तृत्व दाखवायचं होतं? हगाई दाखवायचं का नाही ना, ते राहिलं लांब, पण ऍटलीस्ट सांगून जाऊ शकली असती. आणि काय आता आशूचं हिच्याशी लग्न झालंय म्हटल्यावर आपल्यासोबतची नाती संपली आहेत का? नाही नाही, असं नाही आहे भाऊ, मला तेव्हा ना कळलं नाही काय करावं, म्हणून मग मी पटकन निघून गेले. हो पण शिवा, तू गेलीस म्हणून या दोघांचा जीव वाचला ना? हो ना कीर्ती, हे खरं आहे की नाही? बरं आशू, तू त्या गुंडांचे काही चेहरे बघितलेस का? कोणाचा चेहरा आठवतोय का तुला? बघितलं तर नाही मी, सगळ्यांनी चेहरे झाकले होते, पण हा एकाचा चेहरा झाकलेला नव्हता, त्याचा चेहरा मला लक्षात आहे. हा मग ठीक आहे, आपण कंप्लेंट करूया. हो, माझा मित्र आहे कमिशनर, मी त्याला फोन करतो. पण शिवा, थँक्यू सो मच. हा, तू होतीस म्हणून आमच्या दोघांचेही जीव वाचले. आणि सीताक्का, खरंच डॅशिंग आहे तुझी सून. अगं ती तर खासियत आहे शिवाची. आणि भाऊ, काल रात्री ना मला आशू काहीतरी संकटात आहे असं स्वप्न पडलं होतं. म्हणजे माहित नाही, असं जनरली होत नाही मला, पण मी म्हणून त्याला सांगत होते नाही का, जाऊ नको, मला भीती वाटते, ते यामुळेच. बघितलंस आशू, जरा शिवाचं ऐकत जा. बरं, ते सगळं ठीक आहे. संकट टळलं ना, निभावलं. बरं नेहा, तू आता जरा आराम कर. हं? मी लक्ष्मणला फोन करून सांगतो ही मीटिंग पोस्टपोन करायला. आणि भाऊ, मी आलोच त्याला फोन करून. बरं नेहा, मी ज्यूस आणते तुझ्यासाठी. हा, चालेल. वा. तुझी बहीण शिवा. आशू, हे बघ, आम्हाला कोणाला काय वाटतं ना, हे महत्वाचं नाहीये. हे बघ, तुझं आयुष्य आहे. तुला काय वाटतंय ते जास्त महत्वाचं आहे. हो, शिवा या थराला जाऊ शकते. शिवा आपल्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि शिवा या थराला जाऊ शकते कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. आशू, अरे तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतोयस तू? एकीकडे तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगतोयस आणि हे असले घाणेरडे आरोप करतोयस तिच्यावर. भाऊ बरोबर बोलतोय आशू. अहो, फक्त फोटो असताना तर विषय सोडला असता आपण. पण ती म्हणाली होती ना, तिला कॉल आला होता. मग नंबर कुठे आहे? तो फोन तर तिचाच होता ना. आणि ते सगळं सोडा, तिने तिथे त्या ठिकाणी पोहोचणं तो पण योगायोग होता का? आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत नसेल, पण मी आठवण करून देते. ती म्हणाली होती ना आशूला, तिकडे जाऊ नकोस म्हणून. म्हणजे हा प्लॅन आशूसाठी नव्हताच. ती असं का करेल? कारण हा प्लॅन नेहासाठी होता. काय बोलताय तुम्ही? हे कुठल्या आरोपात मी असं का करीन? कारण तू माझ्यावर प्रेम करते शिवा. कारण तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. आणि तू म्हटली होतीस की तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकते. हो, पण आशू, त्याचा इथे काय संबंध आहे? सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहे शिवा. की नेहा आपल्याला जॉईन काय झाली, आम्ही एकत्र काम काय करायला लागलो, दिवस दिवस एकत्र राहायला काय लागलो,
तू इन्सिक्युअर झालीस. त्या मुलीची काय चूक आहे मला सांग. तिने काय केलं होतं? आज तिला काही झालं असतं तर ते पण ही तुझी पहिली वेळ कुठे आहे शिवा. हे सगळं तुझ्यासाठी नवीन नाही आहे. तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे, तू काही करू शकतेस हे तू म्हणाली होतीस मला. आणि आज तू त्या थराला गेलीस. तू ओळखतोस ना मला. मी तुला ओळखतो. ठीक आहे. हो आहे हो. मग तू त्याला पैसे का देतेस तिथे? कारण त्याचा मुलगा आजारी होता रे. वा, काय कारण शोधलंयस ग? माझा काय संबंध आहे याच्याशी? मी खरं बोलतेय. तू खरं नाही बोलतेस शिवा. तू खरं नाही बोलतेस. मला असं वाटत होतं की मी तुला ओळखू शकलोय पण नाही. तू आत्ता रागात आहेस. तुला काही कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. भाऊ, तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही ना खूप साधे आहात भाऊ. तुम्हाला माहित नाही ही मुलगी काय काय करू शकते आणि काय काय नाही करू शकत. आज ही ज्या थराला गेली ना त्यात नवन काही नाही. हो आशु, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर. बस हे खोटं प्रेमाचं जे नाटक आहे नको करू. मला तुझं तोंडही नाही बघायचंय. शिवाय निघतो.